Good afternoon everyone. 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्व गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चर आपण सुरू केलेलं आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकमध्ये एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट असा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट हा मुद्दा आपण पाहणार आहोत. एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इलेक्ट्रिक सर्किट म्हटल्यानंतर या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी ट्रान्सफर होते याच्याबद्दल तुम्हाला आयडिया आहे. कारण लास्ट लेक्चरला मी तुम्हाला काय सांगितलंय की एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट काय आहे हे तुम्हाला सांगितलं. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे नंबर ऑफ कंपोनंट्स विच आर कनेक्टेड विथ वायर. नंबर ऑफ कंपोनंट्स जस्ट लाईक bulb, just like a switch, just like a battery, just like a ampere meter, just like a voltmeter. So all these are the components which are connect with the help of wire, that is called as electric circuit. आणि त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी कोणती ट्रान्सफर होते हे तुम्हाला माहिती आहे. वायरच्या माध्यमातून कुठली एनर्जी ट्रान्सफर होते? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी एखाद्या सर्किट मध्ये कशी ट्रान्सफर होते आणि त्यावेळेस कशा प्रकारे हीट जनरेट होते हे आपल्याला माहिती पाहिजे आहे. त्यासाठी लास्ट लेक्चरला मी एक सर्किट डायग्राम काढलेला होता. आज परत आपण हा सर्किट डायग्राम काढूयात. पुस्तकातला जशाचा तसा सर्किट डायग्राम आपण काढणार आहोत, कारण पुस्तकातला कन्सेप्ट आपल्याला समजून सांगायचा आहे. क्लिअर ना? जशाचा तसा आपण टेक्स्टबुक मधला डायग्राम काढलेला आहे. या ठिकाणी कनेक्ट आहे बॅटरी. हा त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा त्याचा निगेटिव्ह टर्मिनल, बरोबर ना? त्याच्यानंतर या ठिकाणी रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. या ठिकाणी रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे. हा त्याचा ए टर्मिनल आहे, हा त्याचा बी टर्मिनल आहे. या ठिकाणी एम्पियर मीटर कनेक्ट आहे. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट या प्रकारे आहे. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. तर या ठिकाणी व्होल्ट मीटर कनेक्ट केलेलं आहे टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन टू टर्मिनल्स. याचा हा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हा आहे निगेटिव्ह टर्मिनल, आणि हा जो आहे याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इज इन दिस डायरेक्शन. ओके. त्याचबरोबर व्होल्टमीटरचा आता हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, म्हणजे हा व्होल्टमीटरचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा व्होल्टमीटरचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. आणि या ठिकाणी व्होल्टेज ए आणि बी या दोन पॉइंटमध्ये असणारं व्होल्टेज, ए पॉइंट आणि हा बी पॉइंट, या दोन पॉइंटमध्ये असणारं व्होल्टेज डिफरन्स म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलंय पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन ए बी. लक्षात आलं का? कारण पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला दोन टर्मिनल मधला पाहावा लागतो की नाही. दोन टर्मिनल मधला पोटेन्शियल डिफरन्स आपण रिप्रेझेंट करत असतो, म्हणून तो पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. चला तर मग आता हे सर्किट वर्क कसं करतं हे पहिल्यांदा बघू, आणि मग त्यानंतर काय होतं याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. ओके. काय शंका आहे? डायग्राम बघा. कशाला हे काय आहे? व्हॉट इज दॅट? सेल ऑर बॅटरी. हे काय आहे? की. हे काय आहे? की. आणि हे काय रिप्रेझेंट करते? हे ॲरो काय रिप्रेझेंट करतात? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इन इलेक्ट्रिक सर्किट. हे काय रिप्रेझेंट करतं? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. क्लिअर? ही काय आहे? की आहे. गॉट इट? आर इज अ रेजिस्टन्स. हे काय? व्होल्टमीटर. काय करतो व्होल्टमीटर? टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन टू टर्मिनल्स. हे दोन टर्मिनल्स मधला
पोटेन्शियल डिफरन्स मोजतो आहे. आणि ए फॉर एम्पियर मीटर, एम्पियर मीटर टू मेजर द करंट इन इलेक्ट्रिक सर्किट. एम्पियर मीटर इज मेजर द करंट इन इलेक्ट्रिक सर्किट. चला क्लिअर झाला कन्सेप्ट? सगळ्या गोष्टी कळल्या का? सगळ्या गोष्टी कळल्या का? पहिलं क्लिअर पहा, सगळं ऑल क्लिअर. हे काय? बॅटरी किंवा सेल. हे डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट इन सर्किट. हे काय आहे? की. काय? की. बटन असते की नाही आपल्या घरात बंद चालू करायचं, ते बटन की. त्याच्यानंतर हे काय आहे? रेजिस्टन्स. सांगितलं रेजिस्टन्स कसा असतो तुम्ही लास्ट लेक्चरला, आठवते का? म्हणजे ज्या ठिकाणी इकडनं करंट इकडनं इलेक्ट्रॉन दोघं धडकन आदळतात, दॅट ॲक्सिडेंट टू रिड्यूस टू डिक्रीज द फ्लो ऑफ करंट फ्रॉम वन टर्मिनल टू अनदर टर्मिनल. सो दॅट टाइम by the accidental cases to generate tremendous amount of heat, so that point is called as resistance. Greater resistance असेल तर that is a insulator, and less resistance या वायर मध्ये रेजिस्टन्स कमी आहे म्हणजे हा काय आहे? कंडक्टर आहे. याच्यामध्ये करंट फ्लो होते की नाही, म्हणजे रेजिस्टन्स कसा आहे? लो रेजिस्टन्स आहे, म्हणजे काय? कंडक्टर. ग्रेटर रेजिस्टन्स असेल तर इन्सुलेटर. चलो ओके, इथं पण कळलं. हा व्होल्टमीटर, व्ही म्हणजे व्होल्टमीटर काय काम करतो? टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल. कोणते? ए आणि बी. आणि ए काय आहे? ए फॉर एम्पियर मीटर. हा जो ए आहे हा एम्पियर मीटर. हे ए आणि हे बी टर्मिनल्स आहेत. आणि खालचा जो ए आहे तो काय आहे? एम्पियर मीटर. काय मेजर करतो? टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन टू टर्मिनल्स. हे मेजर करत असतं. तर आता आपण हे इलेक्ट्रिक सर्किट कशा प्रकारे वर्क करतं आहे हे आपल्याला विचार करायचा आहे. चला ओके, याला या ठिकाणी आपण असं पण म्हटलेलं आहे, VAB म्हटलेलं आहे. कारण का? VAB, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स कोणत्या? दोन टर्मिनल मधला ए आणि बी या दोन टर्मिनल मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स. मग या टर्मिनल मध्ये ए आणि बी पासून काय फ्लो होणार आहे? चार्जेस. कोणते चार्जेस? क्वांटिटी ऑफ चार्जेस फ्लोज इनटू दॅट पॉइंट ए टू बी इन हाऊ मच टाइम. आता फॉर्म्युला दुसरा एक आहे, Q इज इक्वल टू I इंटू टी. Q म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस फ्लोज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. म्हणजे किती चार्जेस फ्लो होतात हे त्याच्यामध्ये पास केलेला करंट आणि त्याचबरोबर त्याला लागणारा टाइम या दोघांवरती डिपेंड आहे. म्हणजे Q इज इक्वल टू I इंटू टी. मग चला ओके, आता इथंपर्यंत कळलं ना. मग आता वर्क कसं होते आपल्याला बघायचं. समजा इफ वी कन्सिडर दिस इलेक्ट्रिक battery or a cell which develop a positive ion, and this positive ion is a transfer. This positive ion is in motion and transfer to that direction. The key is on, so this positive ion is transferred to that direction, and then this ion is transferred to that direction. The positive ion is reaches here. For example, we just consider. लक्षात येते का? आपण फक्त एक कन्सिडर करतोय. पॉझिटिव्ह टर्मिनल आहे म्हणजे याच्याकडनं कोणते चार्जेस फ्लो होते? पॉझिटिव्ह चार्ज. हा एक चार्ज या ठिकाणी असा इथपर्यंत आला. बटन चालू आहे म्हणजे हा चार्ज पुढे इकडे आल्यानंतर चार्ज या पॉईंटपर्यंत आला. राईट, या पॉईंटपर्यंत आला. त्याच्यानंतर तो इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? कोण फ्लो होणार आहे? चार्ज. त्याला काय म्हणतो आपण? पॉवर. कसली पॉवर आहे ही? कोणती पॉवर आहे? कशामुळे? ते मॅग्नेटमध्ये असणारी पॉवर, मॅग्नेटिक पॉवर. इलेक्ट्रिसिटीमध्ये असणारी पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर. बरोबर आहे का? मग पॉवर म्हणजे पी. कोणती पॉवर? इलेक्ट्रिकल पॉवर. मुद्दा क्लिअर का? कोणती पॉवर? बघा, मॅग्नेट असेल तर मॅग्नेटिक पॉवर, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिक पॉवर, केमिकल असेल तर केमिकल पॉवर. मुद्दा लक्षात घ्या. आता ही जी बॅटरी आहे, समजा सेल आहे, सेल. तुम्ही घड्याळाचा सेल घ्या, बॅटरीचा सेल घ्या, कुठलाही, अगदी बटन सेल पासून मोठ्यात मोठा सेल. काय मिळते तुम्हाला त्याच्यापासून? एनर्जी. कोणती? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी ही काय आहे? एक एनर्जी. म्हणजे त्याला आपण काय म्हणलं? पॉवर. लक्षात आलं? त्याला काय म्हटलं आपण? पॉवर. कसली पॉवर आहे? इलेक्ट्रिक पॉवर. पॉवर म्हणजे काय? शक्ती. लक्षात आलं का? पॉवर म्हणजे काय? शक्ती.
मग आता ही जी इलेक्ट्रिक पॉवर आहे, या इलेक्ट्रिसिटीमध्ये जी पॉवर आहे त्याच्यामुळं हे चार्जेस या ठिकाणाहून या ठिकाणी असे इथपर्यंत पोहोचले. आता तो चार्ज ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत येणार आहे. म्हणजेच एवढ्या पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे ए या पॉईंटपासून बी या पॉईंटमध्ये या दोन टोकांमध्ये असणार. जेव्हा चार्ज इथून इथं आला त्यावेळेस हे दोन टोक काय करणार, म्हणजे व्होल्टमीटर काय करणार आहे, चार्ज ए कडून बी कडे जात असताना ज्या वेळेस पोटॅन्शियल डिफरन्स किती तयार झाला हे रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे व्होल्टेज काय, व्होल्टेज ए आणि बी मध्ये किती आहे हे व्होल्टमीटर दाखवतो. मग ही पॉवर कशावरती डिपेंड आहे, त्या पॉवरमध्ये असणारी एनर्जी. ही पॉवर कशावरती डिपेंड आहे, इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय आहे, एनर्जी. काय आहे, एनर्जी. आणि त्या एनर्जीमुळे तो चार्जेस काय होते, फ्लो होते. किती वेळ फ्लो होते, टाइम रिक्वायर्ड. टाइम रिक्वायर्ड लक्षात आलं का बघा. पी याने पॉवर, कशाची पॉवर, चार्ज फ्लो होण्यासाठी. चार्ज किंवा पॉवर, पॉवर ही एक प्रकारची एनर्जी आहे. त्या पॉवरमुळे काय फ्लो होणार आहे, चार्जेस फ्लो होणार आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आणि चार्जेस फ्लो झाल्यामुळे, कशामुळे फ्लो झाले, पॉवरमुळे चार्जेस फ्लो झाले. पॉवर ही एनर्जी आहे, ते चार्जेस फ्लो होण्यासाठी लागणारा टाइम. मुद्दा इथपर्यंत क्लिअर. आता हा जो पॉवर आहे, हा जो पॉवर आहे हे कुठल्या स्वरूपात, एक चार्जेसच्या स्वरूपात पॉवर फ्लो होतो. चार्ज म्हणजे काय, चार्जला कशाने रिप्रेझेंट करतात, चार्जला रिप्रेझेंट केलं जातं क्यू. क्यू इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ चार्ज. क्यू इज अ क्वांटिटी ऑफ चार्ज, बरोबर ना. कुठल्या स्वरूपात एनर्जी फ्लो होते, क्वांटिटी ऑफ चार्जेसच्या स्वरूपात. आपण म्हटलं एकच चार्ज फ्लो होते. मग एक चार्ज कुठून कुठं गेला, ए पासून बी पर्यंत गेला. मुद्दा लक्षात ठेवा, कारण हे गोष्टी आपल्याला मांडायच्या. हा जो एक जो चार्ज होता, हा इथं लिहिला, हा जो एक चार्ज आहे तो जेव्हा या ठिकाणाहून या ठिकाणी आला, बरोबर ना. हा जो चार्ज आहे, चार्ज म्हणजे कोण, क्यू. क्यू काय आहे, चार्ज. चार्जला काय प्रोव्हाइड झाली, एनर्जी. म्हणजे या ठिकाणी हा कन्सेप्ट येईल. मग आपण इकडे लिहिलं पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी, पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर ना. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कुठल्या स्वरूपात, चार्जेसच्या स्वरूपात फ्लो होते. आणि या चार्जेसच्या स्वरूपात फ्लो झाल्यानंतर पण हे चार्जमुळं आपण काय ऑब्झर्वेशन करतो, पोटॅन्शियल डिफरन्स आपण ऑब्झर्व करतो. चार्जेसमुळं ना, चार्जेस फ्लो झाले असते तर नसते, तर पोटॅन्शियल डिफरन्स आपण काउंट करू शकलो असतो का, नाही. मग आपण कशामुळे पोटेन्शियल डिफरन्स काउंट करतोय, चार्जेस फ्लो होतात त्यावेळेस. मग तो चार्ज ए पासून बी पर्यंत जातो तेव्हा त्या दोन टोकांमध्ये असणारा, दोन टर्मिनल्समध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो कशाने रिप्रेझेंट, कोण करतं डिफरन्स रिप्रेझेंट, व्होल्टमीटर. हे आहे व्होल्टमीटर. म्हणजे क्वांटिटी ऑफ चार्जेस, क्वांटिटी ऑफ चार्जेस कोण रिप्रेझेंट करतं, व्होल्टमीटरच्या माध्यमातून. कुठल्या पॉईंट पासून, ए पासून बी पर्यंत. आणि हा जो चार्ज आहे या ठिकाणी, हा जो चार्ज आहे या ठिकाणाहून या ठिकाणी, चार्ज क्यू, पोटेन्शियल डिफरन्स व्ही, पोटेन्शियल डिफरन्स व्ही, ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ टी. क्लिअर, क्लिअर. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मुद्दा लक्षात आला का बघा, काय काय आहे, इलेक्ट्रिक पॉवर. मुद्दा परत एकदा सांगतो, कारण सिस्टमॅटिकली आपल्याला कळलं पाहिजे काय चाललंय. ओके, काय चाललंय ते कळलं पाहिजे. पहा, ह्या बॅटरीतनं इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर. इलेक्ट्रिकल पॉवरला आपण रिप्रेझेंट केलं पीने, कारण पॉवर म्हणजे शक्ती. ते पॉवर असल्यामुळे ते पुढे ढकललं जातं. तुमच्याकडे शक्ती आहे म्हणून तुम्ही धक्का देता की तो समोरचा पडतो वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना. तुमच्याकडे शक्ती नसेल तर आपण शांत असतो, नाही भाऊ आपल्याकडे तेवढी शक्ती नाही किंवा पॉवर नाही, दॅट्स इट. तर या पॉवरमुळे ह्या बॅटरीतनं चार्ज एक एक निघून बाहेर यायला लागला. मग तो त्या डायरेक्शननी फ्लो होते. कोण, चार्ज. हे क्वांटिटी ऑफ चार्ज फ्लोज इन द सर्किट. मग हा चार्ज जेव्हा ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत पोहोचताना त्या दोन टोकांमधला पोटॅन्शियल डिफरन्स मेजर केला. कोणी मेजर केला, व्होल्टमीटरने. मग तो चार्ज ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ. सो देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू क्यू इंटू क्यू
into V, Q for quantity of charge, V is a potential difference in between A and B. सो A पासून B पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर झालं? आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला Q इज इक्वल्स टू I इंटू टी. आपल्याकडे इथं Q आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी I इंटू टी असं पुटअप करू शकता. बरोबर ना? Q इज इक्वल्स टू I इंटू टी असं पुटअप करू शकता. मग पॉवर इज इक्वल्स टू हा V म्हणजे क्यूच्या ठिकाणी काय ठेवलं I इंटू टी इंटू V. V कुठला? A पासून B अपॉन अपॉन काय? टाइम. आणि हा टी कॅन्सल. P इज इक्वल्स टू VI. P इज इक्वल टू V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. P इज इक्वल टू काय? VI. V इज अ पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन टर्मिनल्स. आता मुद्दा पुढचा आहे. मग हीट सुद्धा कशावरती डिपेंड आहे? आता जेव्हा या सर्किटमध्ये हे चार्जेस फ्लो होतात, हे चार्जेस कशामुळे फ्लो होतात? याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक पॉवरमुळं. बरोबर ना? जेवढी पॉवर जास्त तेवढी हीट जास्त. म्हणजे हीट इज इक्वल्स टू पॉवर. जेवढी हीट किंवा जेवढी पॉवर तेवढी हीट. हीट इज इक्वल टू पॉवर किंवा पॉवर इज इक्वल टू हीट. मग आता हीट कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर पॉवरच्या ठिकाणी आपण हा ठेवू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय आलं? H इज इक्वल्स टू V इंटू I. राईट का? H इज इक्वल्स टू V इंटू I. बरोबर ना? H इज इक्वल्स टू V इंटू I. काही अडचण आहे इथपर्यंत? नक्की. मग H इज इक्वल्स टू V इंटू I सगळ्यांना क्लिअर झालं? आता पुढे जाऊयात आपण. मग तुमच्याकडे काय कन्सेप्ट दिलेला आहे? H इज इक्वल्स टू V इंटू I आपण ठेवला. आता P म्हणजे काय आहे? P म्हणजे काय आहे? H इज इक्वल्स टू V इंटू I आहे. बरोबर ना? सगळे क्लिअर झाले? काही शंका आहे का बघा सिस्टमॅटिकली इथपर्यंत? नक्की काही शंका आहे का? ओके. चला मग कुठे आलतो आपण? H इज इक्वल्स टू काय पहा? P इज इक्वल्स टू V इंटू I आपण सॉल्व केलेला आहे. P इज इक्वल्स टू V इंटू I. H इज इक्वल्स टू पॉवर. पण H म्हणजे काय? जेवढी पॉवर तुम्ही सप्लाय करणार आहात. H इज इक्वल्स टू जेवढी पॉवर तुम्ही सप्लाय करणार आहात किती वेळासाठी? तर हीट ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉवर अँड टेम्परेचर. सो हीट इज इक्वल्स टू P इंटू टी. क्लिअर? म्हणजे तुम्ही काय करणार महा? एखाद्या सेलकडनं काही वेळासाठी जर एखाद्या रेजिस्टन्समध्ये तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास केलात फॉर अ सेल, म्हणजे एखाद्या सेलकडनं तुम्ही क्वांटिटी ऑफ चार्जेस फ्लो केल्यानंतर त्यामध्ये काय जनरेट होते? हीट जनरेट होते. हीट कशामुळे जनरेट झाली? त्या सेलच्या असणाऱ्या पॉवरमुळं. जेवढी तुम्ही हीट जनरेट म्हणजे हीट जनरेटेड इज अ डिपेंड्स अपॉन पॉवर अँड टाइम. म्हणजे किती पॉवर आहे? पॉवर जास्त, टाइम जास्त, हीट जास्त. पॉवर कमी, टाइम कमी, हीट कमी. सो हीट इज डिपेंड्स अपॉन पॉवर अँड टाइम. मग पॉवर काय आहे? H इज इक्वल्स टू पॉवर काय आहे? P इज इक्वल्स टू VI. पॉवर इज इक्वल्स टू मग या ठिकाणी V इंटू I इंटू टी असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात आलं बघा? हा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे. हीट इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. मान्य आहे ना? फॉर एक्झाम्पल देतो पहा. समजा एक बकेट घेतलं त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आंघोळीसाठी आणि त्या बकेटमध्ये आपण हीटर लावली कळते ना? हीटर लावल्यानंतर त्या हीटरपासून काय मिळते? हीट ही कशावरती डिपेंड आहे? हीट ही त्या हीटरला किती पॉवर मिळते आहे आणि किती वेळ मिळते आहे. समजा फॉर एक्झाम्पल 1 लिटर पाण्याची बकेट आहे. 10 लिटर पाण्याची बकेट आहे. 1 लिटर म्हटलं ही बकेट आहे. राईट? याच्यामध्ये आपण हीटर लावले. ही हीटर जोडलेली आपण इकडं. ओके. आता या हीटरमधून हीट बाहेर पडणार आहे. इकडनं काय प्रोव्हाइड होते? पॉवर. बरोबर ना? पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर. काळजीपूर्वक लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल पॉवर. बरोबर? त्याच्यामुळे ही पाणी काय होते? गरम म्हणजे काय? हीट.
बरं, आता ही हीट, या पाण्याची हीट कशावरती डिपेंड आहे? तुम्ही इलेक्ट्रिकल पॉवर किती पाठवता आणि किती वेळासाठी पाठवता. क्लिअर? इलेक्ट्रिकल पॉवर याच्यामध्ये किती पाठवता, किती वेळासाठी पाठवता. कमी इलेक्ट्रिकल पॉवर जास्त वेळ, जास्त इलेक्ट्रिकल पॉवर कमी वेळ, म्हणजे अशाही प्रकारचे ती कंडिशन असू शकते. तो हीट इज इक्वल्स टू इलेक्ट्रिकल पॉवर इंटू टाईम, आणि मग पॉवरच्या ठिकाणी व्ही इंटू आय आलेलंच होतं, ते आपण या ठिकाणी ठेवून दिलं. अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ व्ही इज इक्वल्स टू आय आर. तर ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवू. एच इज इक्वल्स टू व्हीच्या ठिकाणी आय इंटू आर इंटू आय इंटू टी. तर या ठिकाणी एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी, असं हीटचं इक्वेशन असंही तयार होऊ शकतं. लक्षात आलं बघा? आय स्क्वेअर आर टी हे इक्वेशन आलं का? काही शंका आहे? त्याचबरोबर जर समजा या आयच्या ठिकाणी आणखीन एक पॉसिबल इक्वेशन काय आहे? या आयच्या ठिकाणी, हे जे आय आहे, या आयच्या ठिकाणी जर आपण हे याला असं घेतलं, एच इज इक्वल्स टू व्ही इंटू आय इंटू आर, राईट ना? आर याला मी काय केलं, आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवली तर एच इज इक्वल्स टू व्हीच्या ठिकाणी व्ही ॲज इट इज इंटू आयच्या ठिकाणी व्ही अपॉन आर इंटू आर. बरोबर आहे? व्ही इज इक्वल्स टू, इथं काय आहे, व्ही आय टी पाहिजे. ओके, सॉरी, व्ही आय टी. व्हीच्या जागेवर काय ठेवला, व्ही ॲज इट इज, आयच्या जागेवर व्ही अपॉन आर, टीच्या जागेवर टी ॲज इट इज. मग हे इक्वेशन असं पण तयार होतं, व्ही इज इक्वल्स टू एच इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर टी अपॉन आर. हे सुद्धा इक्वेशन आपल्याकडं तयार होऊ शकतं. म्हणजे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इंटू टी, एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. तर अशाही प्रकारचं इक्वेशन तयार होऊ शकतं. क्लिअर? नक्की काही शंका आहे का बघा? व्ही स्क्वेअर आय टी, आय स्क्वेअर आर टी. तर अशा प्रकारचं हे इक्वेशन, म्हणजे अशा प्रकारचं हे इक्वेशन आपल्याला न्यूमेरिकल कॅल्क्युलेट करण्यासाठी पुढे कामा येणार आहे. तर ही जी इक्वेशन आहेत, हे इक्वेशन एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी, एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे ट्रान्सफर होते या माध्यमातून आपल्याला सांगता येतं. हे तुम्हाला इंट्रोडक्टरी सांगितलेलं आहे. उद्या आपण बाय टेक्स्टमध्ये या सगळ्या कन्सेप्ट पुन्हा एक वेळेस रिव्हिजनमध्ये विथ जे काही क्वेश्चन याच्याशी रिलेटेड असतील त्या ॲन्सर सहित आपण याचं उत्तर पाहणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.